रात्रीच्या 2:30 वाजता हळूहळूची ते पूर्ण माया नगरी झोपेच्या कुशीत विसावत होती. तिथे त्या काळोख्या अंधारात तो मात्र खुर्चीवर आरामात पायावर पाय टाकून समोरच्या व्यक्तींवर नजर रोखून बसलेला. भले त्याने त्याचं शरीर काहीसं सैल सोडलं होतं, पण त्याची नजर मात्र अजूनही अगदी करारी आणि तीक्ष्ण होती. त्याच्या पायाशी बसलेली लुनाही त्याच्या चेअरला टेकून त्याच्या नेक्स्ट ऑर्डरची प्रतीक्षा करत सध्या तरी शांत बसलेली. पण त्या आगाऊ बिल्लीचं लक्षही या तिघांवरच होतं बरं का. पहिलं कोणाला खायचं याचा विचार करत बसली असेल ही बया. रॉकी नेहमीप्रमाणे फक्त अग्नियच्या मागे हात बांधून उभा होता. म्हणजे काहीही झालं तरी या माणसालाही झोप येत नसते वाटतं, जे अग्निय सोबत भूतासारखा फिरत असतो. आणि आपले अग्निदेवही इतके हुशार आहेत की सिया गाढ झोपल्यावरच बाहेर पडतात. भले आता त्या रात्रीत भयानक शांतता दाटली असली तरी पिंजऱ्यात मात्र त्या तिघांचीही हालत टाईट झालेली. तसंही समोर वाघाला बघून कोणाची फाटणार नाही ना, ते पण इतक्या हट्ट्या वाघाला बघून. मागच्या 2 वर्षात तर लुना बेबी कमालीच्या भरल्या होत्या. अगदी तरुण वाघीण झाली होती ती. चला तर मग आता अग्नीला आपल्या ह्या लेकीसाठी नवरा बघायला काही हरकत नाही म्हणायची. तुमच्या नजरेतही एखादा गोड वाघोबा असेल तर सांगा बरं. फक्त अट एकच, तो घर जावई झाला पाहिजे. हे बघा साहेब, तुम्ही आमच्या सोबत असं नाही करू शकत. आम्ही तुमचे होणारे व्याही आहोत. त्या तिघांपैकी श्रीजाचा खोटा झालेला बाप अग्नेयकडे बघून काहीसा घाबरून पुटपुटला. पण इतकं रामायण घडूनही या माणसाला अजूनही कॅरेक्टर मध्येच घुसलेलं बघून इथे अग्नेयची एक भुवई उंचावली ना. तो त्याचं ऐकतच होता की त्या एका वर्ड्सने मात्र अग्नेयने काहीस शांततेने रॉकीकडे पाहिलं. ही मीन्स इन लॉज. तसं रॉकीने त्याने काही विचारायच्या आधीच त्याला उत्तर दिलं. म्हणजे हा कालकेय त्याच्या बॉसला किती खोलवर ओळखत होता बघा. आता तर मलाही खात्री झाली, हा मनुष्यच अग्नियावर सर्वात जास्त प्रेम करत होता, अगदी सियापेक्षाही जास्त. कारण आपल्या कॉन्व्हेंट बेबीला व्याहीचा मीनिंग कळला नाही ते न विचारताही अगदी अचूक सांगितलं त्याने. रिअली तुम्ही माझे इन लॉज आहात? आय मीन श्रीजाचे मॉम डॅड आहात. आता मात्र अग्नियच्या नजरेत किंचित राग उतरला. खोटं बोललेलं त्याला सहनच व्हायचं नाही आणि त्याला आता काहीही करून हे मॅटर लवकरात लवकर संपवायचं होतं. या वाढत जाणाऱ्या ड्राम्याने तो आता पुरता वैतागला होता. पण अग्नेयच्या प्रश्नावर समोरच्या तिघांचेही चेहरे पांढरे फडक झाले होते. त्यांच्या नजरेत आगच इतकी होती, त्याचे चटके लांबूनही त्यांच्यावर बरसत होते. हो, मी तिचा डॅडा आहे आणि ही माझी वाईफ म्हणजे तिची मॉम. पण हा माणूस कोण आहे हे आम्हाला माहित नाही. त्या खोट्या व्यक्तीने हिम्मत करून तोंड तर उघडलं, पण त्याने त्या खोट्या माणसाला ओळखायला नकार देताच इथे अग्नेयच्या ओठांवर मात्र तिरकस हसू पसरलं. डोकं नसूनही स्वतःला स्मार्ट दाखवण्याचा प्रयत्न चाललेला त्यांचा. ओके, दॅट मीन तुम्ही एकमेकांना ओळखत नाही तर. स्ट्रेंज हा. अग्नेयचे इतके थंड भाव बघून खरं तर त्या तिघांनाही कुठून घाम येत होता हे तर विचारूच नका. बट इथून निघण्यासाठी आता त्यांनाच हातपाय मारावे लागणार होते. येस मिस्टर अग्नेय, आम्ही एकमेकांना ओळखत नाही. दॅट वाय ह्यांचं तर मला माहीत नाही. बट तुम्ही मला इथे असं पकडून का आणलंय हे मला समजेल का? तुम्ही बिझनेस डीलचं बोलून
मला फसवून आणि बेशुद्ध करून इथे आणलं आहात. बट वाय? आपली तर पर्सनली अशी काहीच दुश्मनी नाही. इनफॅक्ट आपण लांबचे का असे ना रिलेटिव्ह आहोत. स्टील तुम्ही माझ्यासोबत असं वागत आहात. तुम्ही स्वतः एक सक्सेसफुल बिझनेसमॅन असूनही तुमचं असं वागणं खरंच खूप लाजिरवाणं आहे. आत्ताच्या आत्ता सोडा मला, नाहीतर जर माझ्या सिक्युरिटीला समजलं तर तुमची रेप्युटेशन नक्कीच डाऊन होईल. तो मुलगा जो माणूस म्हणून उडत होता, तो त्याच्या कॅरेक्टरमध्ये घुसत खूपच अतिच बोलायला लागला. तशा इथे रॉकीच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. पण अग्नेयच्या ओठांवर अजूनही ते स्मित हास्य तसंच होतं. तो मुलगा त्याच्या समोर चित्क उडणार होता, तितकंच त्याला खाली आपटायला अग्नेयला मजा येणार होती. बरोबर आहे तुमचं. तुम्हाला मी असं पकडून ठेवलंय, हे बाहेर लीक झालं तर माझी रेप्युटेशन खरंच खूप डाऊन होईल. पण ते काय आहे ना मिस्टर, तुम्ही म्हणत तर आहात तुम्ही मानस आहात म्हणून, बट आय नो तुम्ही मानस चौधरी नाही आहात. मग माझी रेप्युटेशन डाऊन होण्याचा तर काही प्रश्न येत नाही. सो नाव तुम्ही कोण आहात हे आता तर तुम्हीच मला सांगू शकता. अँड येस, मी समोरच्याला बोलण्याचा फक्त एकच चान्स देतो. मला माझा क्वेश्चन परत रिपीट करायला कदापि आवडत नाही. अग्नेयचा आवाज आत्ता काहीसा कठोर होताच समोरच्या तिघांचेही पाठीचे कणे ताठ झाले. थोबड्यावरचा रंग तर लुनाला बघून केव्हाचा उडाला होता. त्या मुलाने भीतभीतच बाजूला टांगलेल्या त्या दोन व्यक्तींकडे हलका कटाक्ष टाकला. तसं त्यातल्या त्या माणसाने हळूच नकारार्थी मान हलवली. हे बघा मिस्टर अग्नेय, हे तुम्ही काय बोलत आहात ते मला काहीच कळत नाही आहे. बट मीच मानस चौधरी आहे. मला आत्ताच्या आत्ता इथून जायचं आहे. तो मुलगा आता अग्नेयचा समोरचा तो तेजस्वी ऑरा बघून पुरता घाबरला होता. पण तरी स्वतःला अजूनही कॅरेक्टरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न चाललेला त्याचा. ओके फाईन, तुला खरं बोलायची मी एक संधी दिली होती, बट तुला तुझी लाईफ इम्पॉर्टंट नाही यात माझी काय चूक ना. लुना, गो बेबी. समोरचा स्वतःला तर विसरला आहे, बट त्याला आठवण करून दे मी कोण आहे ह्याची. अग्नेयने समोरच्या त्या मुलाला काहीच रागातच बघून लुनाच्या डोक्यावरून हात फिरवताच आपली लुना तिचं अंग स्ट्रेच करत तडक उठली आणि तिने त्या मुलाकडे बघून हलकी दहाड मारली. तसे आता त्या तिघांचेही पाय जागीच लटपटू लागले. गार्डने पिंजऱ्याचं डोअर ओपन करताच लुना त्या दिशेने फिरकावली. पण मॅडम आता जोरजोरात गुरगुरत होत्या, जणू तिचं आवडतं जेवण तिच्या समोर बघून अगदी खुश झालेली ती. ए हा वाघ इकडे का येतोय? हे बघा, सोडा आम्हाला. आता त्या मुलाची चांगली गळ्यापर्यंत फाटली होती. अहो, हा वाघ त्याला खायला येतोय का? नाही. अहो, काहीतरी करा, अडवा त्याला. त्या बाईचे डोळे तर भीतीने अखंड वाहू लागले. हे बघा साहेब, हे काय करताय तुम्ही? प्लीज आम्हाला जाऊ द्या. तो माणूसही पुरता रडायला आलेला. मिस्टर सबनीस, तुम्ही का इतकं स्ट्रेस घेताय? माझी लुना तुम्हाला काही नाही करणार. ती फक्त ह्याला खाईल. ते काय आहे ना, मला खोटं बोललेलं सहनच होत नाही. आणि तुम्ही बघितलेलात ना, मी ह्या मुलाला खरं बोलायची संधीही दिली होती, बट तरी त्याला खरं बोलायचंच नाही. तर आता माझा नाईलाज आहे. अग्नेय चेहरा एकदम नॉर्मल करत मागे चेअरला टेकला. पण आत्तापर्यंत लुना पिंजऱ्याच्या डोअरकडे पोहोचली होती. आई, बाबा, प्लीज मला वाचवा. मला मरायचं नाही आहे. आणि एका वाघाची शिकार बनून तर नाहीच नाही. माणस आता पुरता रडायला लागलेला.
पण त्याच्या तोंडून त्या बाकी दोघांसाठी आई बाबा ऐकून इथे रॉकीचे डोळे मात्र मोठे झाले आणि त्याने काहीशा आश्चर्याने अग्नेयकडे बघितलं, जो आता त्याच्या ओठांवर 2 बोटं ठेवून समोर बघतच तिरकस हसत होता. म्हणजे त्याला आधीच सर्व माहीत होतं. अहो, काहीतरी करा ओ, तो वाघ माझ्या लेकराला खाऊन टाकेल. नवसाचा एकुलता एक लेक आहे माझा, तेही लग्नानंतर 7 वर्षांनी देवाला माझी दया आली आणि माझं लेकरू माझ्या उदरात आलं. पण आता तुमच्या हव्यासापायी मी माझ्या लेकराची आहुती नाही देऊ शकत. ती बाई तर आता हमसून रडू लागली. रॉकी आणि अग्नेयला तर समोर फॅमिली ड्रामा बघत असल्याचा फील येत होता. लुना आता पिंजऱ्याच्या आत येणार की तोच, साहेब अहो मी सांगतो सगळं, पण तुमच्या पाया पडतो. या वाघाला माझ्या मुलापासून लांब करा. हा कोणी मानस चौधरी नाही, हा माझा मुलगा प्रवीण आहे आणि आम्हीही त्या श्रीजा मॅडमचे कोणीच लागत नाही. मी केशव पवार, ही माझी बायको नंदा आणि हा आमचा मुलगा प्रवीण. आम्ही मानस साहेबांच्या सांगण्यावरून हे समज केलं. त्यासाठी त्यांनी आम्हाला भरपूर पैसे दिले. तो माणूस त्याच्या मुलाच्या जीवावर येताच पोपटासारखा बोलू लागला. शेवटी बाप होता तो. असं कसं आपल्या मुलाला वाघाच्या तोंडात जाताना बघू शकणार होता ना? लुना, त्याचं काम होताच आत्ता मात्र अग्नेयच्या ओठांवर विजयी हसू उमटलं. म्हणजे खरंच त्याच्यासारखं मास्टर माइंड होणं कोणाला शक्य तरी होणार होतं का? लुना बेबी ही त्याच्या एका हाकेत मागे झाल्या. अग्नेयने हात चेअर आर्मरेस्टवर टेकवत डेव्हिल स्माईल केली. मिस्टर मानस, आत्तापर्यंत हा प्लॅन तुझ्यानुसार चालत होता, बट आत्ता त्याची कमान माझ्या हातात आलीये. नाउ दी रियल गेम इज बिगिन माय बॉय. अग्नेयच्या ओठांवरची ती डेव्हिल स्माईल बघून रॉकी ही गालात हसला, कारण त्याचे बॉस आता बॅटिंगला उतरले होते म्हटल्यावर आता समोरच्याचं काही खरं नव्हतं. अग्निहोत्री मेन्शनमध्ये आजची सकाळ अगदी नेहमी सारखी झालेली, कारण जोपर्यंत खाली अग्नी यायचा नाही तोवर इथे सगळे बोंबलतच बसायचे. त्याला बघूनच ह्यांचा आवाज पुरता घशात जायचा. आजी, अगं असं काय करते? जाऊन आत्याला भेटून लगेच येईन ना मी. नित्याने खाली आल्या आल्या तिचा कालचा डिसिजन आजीच्या कानावर घातला. तिला काहीही करून आरव खाली यायच्या आधी आजीकडून परवानगी घ्यायची होती. त्याच्या समोर या विषयावर बोलणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारण्यासारखं होतं. नित्या, मी म्हणते तुला कशाला तिकडे जायचं आहे? हे बघ, ती बाई बाहेरून स्वतःला कितीही चांगली भासवत असली तरी ती मला 1% पटत नाही. 2 वर्षामागे जेव्हा तुला घ्यायला आलेली तेव्हा ही भरपूर कांगावा केलेला तिने. ती तुझ्या बापाच्या बहिणीपेक्षा तुझ्या त्या मॉमची नणंद म्हणून जास्त शोभून दिसते, कारण तिच्यासारखीच ती ही पूर्ण हपापलेली बाई आहे. आजीने तर नित्याच्या आत्याला आठवून डायरेक्ट तिचा विषयच उडवून लावला. तसं नित्याचं तोंडच पडलं. तिला कोणालाच परत तिला तिच्या डॅडावरून टोमणे मारायला द्यायचं नसल्याने तिला फक्त एकदा जाऊन आत्याला भेटायचं होतं. बेबी बू, आजीला कसं म्हणवायचं ग? नित्या तिच्या पायात खेळणाऱ्या किटोला उचलून घेत तोंडातल्या तोंडात पुटपुटली. तसं या फायर बेबीला काय समजलं काय माहीत. ऊ ऊ वू वू ती आजीकडे बघून हातपाय हलवून काहीतरी बोलू लागली, जे बघून आजीची बारीक नजर तिच्यावर आली ना. एवढासा जीव या प्राण्याचा, ज्याला अजून बोलताही येत नाही आहे,
पण तरी आपल्या बूसाठीची तिची तळमळ बघा. किटो, उगाच तुझ्या बूच्या समर्थनात उभा राहून तिला डोक्यावर चढवू नको. मी नाही म्हटलं तर विषय मिटला. आजीने किटोलाही डोळे वटारून शांत राहायला खुणवताच आपल्या फायर बेबीचं तोंड आकसलं ना आणि ती रागातच आजीकडे बघू लागली. पण आजीने तिच्याकडेही सपसेल दुर्लक्ष केलं. अहो, इकडे बेडरूम मध्ये सियाने अग्नेयच्या अंगावर कोट चढवत काहीसा विचार करतच त्याला आवाज दिला. तसं इतक्या टाइम तिलाच बघणाऱ्या तिच्या अहोंची नजर अजूनच खोलवर तिच्यावर रोखली गेली. तो मगाच पासून तिच्या चाललेल्या छोट्या छोट्या हालचाली टिपत होता. त्याच्या अवतीभोवती फिरतानाही आज ती किती अस्वस्थ जाणवत होती. यावरूनच तिच्या डोक्यात काहीतरी शिजतंय हे तर त्याला कळून चुकलेलं. पण स्वतःहून ह्याने तिला काही विचारलं तर ह्याच्या नाकाचा शेंडा वाकणार नाही का? म्हणून मगाच पासून तिच्या बोलण्याची वाट बघत बसलेला तो. कारण त्याला माहित होतं ती स्वतःहूनच बोलणार ते. तसही त्याच्या जाणाला त्याच्यापासून काहीच लपवता यायचं नाही. येस प्रिन्सेस, अग्नेयने तिच्या कमरेत हात घालत तिला कम्फर्ट करत स्वतःजवळ ओढलं. तशी ती त्याच्या भारगस्त मिठीत विसावली गेली. ती बिंदास्त बोलावी म्हणूनच तिला थोडं रिलॅक्स करत होता तो. कारण ती त्याला काहीतरी सांगायला घाबरतीये हे तर तिच्या कपाळावर जमा झालेल्या घर्मबिंदूनेच सांगितलेलं त्याला. अहो, ते नीतू म्हणत होती की ती आज तिच्या आत्याकडे जाऊन तिला भेटून येते म्हणून. सियाने हळूच विषयाला हात घातला. खरं तर ह्या विषयाच्या कृपेने तिला तिच्या अहोंचा राग ओढून घ्यायचा नव्हता. पण नित्यासाठी तिने हा विषय काढला होता. नो, अग्नेयने एका शब्दात उत्तर देत तो लगेच बाजूला व्हायला. सियाने पटकन त्याच्या गळ्यात हात घालत त्याला परत जवळ ओढलं. तसा तो पुन्हा तिच्या समोर आला. पण आत्ता साहेब काहीसे उकडलेले दिसत होते. अहो, असं काय करताय? तेही तिची फॅमिली आहेत. आपण तिला त्यांच्यापासून तोडू नाही शकत. काहीही झालं तरी रमेश अंकल तिचे वडील होते हे सत्य आपण बदलू शकणार आहोत का? सिया अग्नेयचा चेहरा स्वतःकडे वळवत त्याला प्रेमाने समजवत होती. पण साहेब तिच्याकडे बघतील तर ना. जाणा, मी हे सत्य बदलू शकतो. काही दिवसात नित्याचा आरव सोबत लग्न झाल्यावर ती कम्प्लिटली अग्निहोत्री होणार. तिचं सरनेमही चेंज होणार आणि मिडल नेमही. अग्नेयचं ऐकून सियाने तर डोक्याला हातच मारून घेतला. या माणसाचं प्रॅक्टिकल ज्ञान ऐकून तर तिलाच पुढे काय बोलू ते सुचेना. अहो, सिया परत एकदा प्रयत्न करायला जाणार की ह्यावेळी अग्नेयची रागीट नजर तिच्यावर आली आणि सिया घाबरून शांतच झाली. त्याच्या रागासमोर कायच बोलणार होती ना ती. शेवटी ती आता गप्प मान खाली घालून मागे होणार की अग्नीने तिचं उतरलेलं तोंड बघून लगेच तिला मिठीत घेतलं. तिला नाराज झालेलं तो बघूच शकत नव्हता. सॉरी प्रिन्सेस, तुझ्यावर रागवायचं नव्हतं मला. बट नित्याच्या बाबतीत मी कोणतीच रिस्क नाही घेऊ शकत. प्लीज समजून घे. मी हवे तर एकदा बोलतो तिच्याशी, ठीक आहे? अग्नेयच्या समजवण्यावर सियाने फक्त त्याच्या मिठीत मान हलवली. ते बघून अग्नेयने मोठा उसासा सोडला आणि तो मागे झाला आणि तिच्याकडे बघितलं तर ती आत्ताही मान खाली घालून उभी होती. बच्चा, आय एम सॉरी बाबा, प्लीज अशी सॅड नको ना हो. अग्नेयचा तो कळकळीचा आवाज कानावर पडताच सियाने न राहून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला अस्वस्थ झालेलं पाहून ती त्याच्या मिठीत शिरली. तसं आत्ता कुठे जाऊन अग्नेयाला हायसं वाटलं असेल. मग काय वाटतं तुम्हाला?
अग्नेय आणि आजी नित्याला माणसच्या घरी जाऊ देतील का? आणि ही गोष्ट तर अजून आपल्या आरव बाबांना माहीतही नाही. पण नक्कीच अग्नेयच्या डोक्यात काहीतरी मोठा प्लॅन शिजतोय आणि तो पाहण्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.